नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मसाला शेंगदाणे. त्यासाठी 1 वाटी बेसन, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मीठ, लिंबूसत्व, हळद, हिंग, जिरेपूड, चाट मसाला, लाल तिखट आणि 2 वाटी शेंगदाणे. आता आपण एका मोठ्या वाटीमध्ये बेसन, हळद, त्यानंतर हिंग, लिंबूसत्व, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचं बॅटर तयार करून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता की आपलं बॅटर रेडी आहे. तर त्यात शेंगदाणे घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपण ते 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. आता एका प्लेटमध्ये जिरेपूड, चाट मसाला, लाल तिखट आणि थोडेसे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं. आता तेल गरम झालं की त्यात थोडासा कढीपत्ता चांगला तळून घ्यायचा. व्यवस्थित तळला गेला की कढीपत्ता काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्यातच मिरच्या टाकून त्याही व्यवस्थित तळून घ्यायच्या. आता आपण मिरच्या पण काढून घेऊ. आता आपल्याला तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. आता थोडे थोडे चमच्यानेच तेलामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे. सुरुवातीला ते एकमेकांना चिकटलेले असतात म्हणून ते चमच्यानेच थोडे सेपरेट करून घ्यायचे. आता आपण बघू शकता की शेंगदाणे सगळे सेपरेट झालेले आहेत. आपल्याला ते चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत. आता शेंगदाणे चांगले तळले गेले आहेत. त्यांचा छान कलरही आला आहे. आता आपण ते काढून घेऊयात प्लेटमध्ये. अशाच पद्धतीने राहिलेलेही तळून घेऊयात. आता एका वाटीमध्ये तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे. आता त्यामध्ये तळलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण जे मसाले तयार केले होते तेही त्यावर व्यवस्थित टाकून घ्यायचे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मसाले सर्वीकडे लागले जातील. तर आता तुम्ही बघू शकता की हल्दीराम स्टाईल मसाले शेंगदाणे आपले तयार आहेत. बघा, तर झाले ना आपले शेंगदाणे एकदम क्रिस्पी. चला, तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत.